तुमचं नाव? माझं डॉक्टर मानसी देवेंद्र भोगे. तुम्ही कुठून आले? फैजपूर. तुम्हाला काय त्रास होता? मला म्हणजे 3 वर्षापासून जवळजवळ माझा उजवा खांदा असा एक प्रकारे खाली झुकलेला होता. त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होते. मानेचा पण, मानेपासून पूर्ण हाताला मुंग्या येणं, एका कुशीतनं झोपूच शकत नव्हती. दोघे इम्बॅलन्स असल्यामुळं पुन्हा पुन्हा त्रास व्हायचा. थोडं पण ते ओझं उचललं जात नव्हतं. म्हणजे अगदी हाताची एक साइड पॅरलाइज झाल्यासारखी अशा प्रकारे मला वाटत होतं बहुतेक. त्याच्यामध्ये अजिबात शक्तीच नव्हती. आता थेरपी नंतर कसं वाटतंय तुम्हाला? थेरपी नंतर म्हणजे फक्त 5 दिवस केली मी, पण त्याच्यामध्ये मला पूर्ण असं जाणवलं की माझी जे इम्बॅलन्स होता, दोघं खांदे एका याच्या लाईन बॅलन्स मध्ये आले. आणि त्याच्यामुळे जे वारंवार माझं तर थोडंसं पण काही उचलण्यात आलं की लगेच हात दुखणार किंवा मग सतत लगेच मुंग्या येणार. ते म्हणजे जवळजवळ पूर्ण नाहीसं झालं. आता मी म्हणजे पूर्ण कॉन्फिडेंटली असं उचलू पण शकते काही पण. आणि म्हणजे महत्वाचं म्हणजे माझं पूर्ण त्याच्यामुळे शोल्डर पण पूर्ण फ्रोझन होऊन गेला. तर अजिबात मी हात वर खाली करू शकत नव्हती. त्याच्यामुळे मी जो योगा करायचे तो योगा पण माझा थांबून गेला होता. इथं आल्यानंतर म्हणजे माझा तो पूर्ण फ्रोझन शोल्डर जो होता तो पण सगळं निघून गेला. त्याच्यामुळे मी आता माझी जी योगा आहे तो मॅडमांनी पण सांगितलं की आता याच्यानंतर योगा करणार तर ते रिपीट येणार नाही. त्याच्यामुळे आता म्हणजे मला खूप आनंद होता की माझा जी सुदर्शन क्रिया किंवा जो योगा बंद पडला होता तो मी आता रेग्युलर करणार. त्याच्यामुळे खूप आनंद होत आहे. आणि ज्यांना खरंच असा त्रास आहे त्यांनी आवर्जून इथं भेट देऊन याचा लाभ घ्यावा. बिगर गोळी औषधीचा उपचार तुम्हाला कसं वाटलं आणि लोकांना तुम्ही काय सजेस्ट करणार? हे तर खरंच अगदी मॅजिक सारखंच आहे की अगदी म्हणजे त्यांनी गोळी नाहीच आणि उलट नॅचरल पद्धतीने की आपण आपलं मसल विकनेस वगैरे आहे तर त्याच्यासाठी जे प्रॉपर सल्ले आहेत ते सुद्धा मॅडमांनी अगदी प्रॉपर दिले की डाएट मध्ये काय घ्यायला पाहिजे, त्याच्यानंतर काय आवश्यक आहे, की वारंवार असा त्रास होणार नाही. थँक्यू. थँक्यू.